विधान परिषदेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आज ही अगदी थोड्याच वेळात निवडणूक सुरू होणार आहे। मात्र आपण पाहतोय एकीकडे मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस सध्या होतोय आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मिलिंद नार्वेकर जे विधान परिषदेचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी महत्त्वाची मागणी केली आहे। मतदानाची वेळ 1 तासांनी वाढवून द्यायची मागणी केली। सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आहेत। एकूण 11 जागा आहेत मात्र उमेदवार 12 आहेत, त्यामुळे घोडेबाजार रंगणार हे मात्र निश्चित। विधान परिषद निवडणूक 2 वर्षांपूर्वीची जर आपण आठवली तर अशाच पद्धतीने हाय व्होल्टेज ड्रामा हा महाराष्ट्रामध्ये रंगला होता। त्यावेळी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पडले होते आणि त्याच रात्री मग एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले होते। त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर विधान परिषद निवडणूक ही कायमच अनेक राजकीय नाट्य घेऊन येणारी ठरते। आणि आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय, मिलिंद नार्वेकर हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडतोय आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी मतदानाची वेळ 1 तासाने वाढवून द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।